वल्लभा गिरिवरधारी गोपीजन वल्लभा गिरिवरधारी यशोदानंदना ब्रज जनरंजना यशोदानंदना ब्रज जनरंजना यमुना तीर वनचरे हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे निताई गौरांग निताई गौरांग निताई गौरांग गौर हरि जय सच्चिदानंद गौर हरि जय सच्चिदानंद गौर हरि हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे भक्त वृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरोः दीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्यमीश्वरम्। भगवद्गीता अध्याय 8 श्लोक संख्या 8.8 पान नंबर 315। अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्था अनुचिन्तयन्। अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्था अनुचिन्तयन्। अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्था अनुचिन्तयन्। अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परस्परं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन्। अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्था अनुचिन्तयन्। अभ्यास योग युक्तेन चेतसा
अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परम पुरुषं दिव्यं याति पार्थाचित्तनेन. अनुवाद आणि तात्पर्य अभय चरणारविंद भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्या द्वारा अनुवाद. हे पार्था, आपले मन आपले मन विचलित होऊ न देता विचलित होऊ न देता त्यास त्यास माझ्या माझ्या निरंतर स्मरणामध्ये निरंतर स्मरणामध्ये युक्त करून युक्त करून माझे माझे अर्थात परमपुरुषाचे परमपुरुषाचे जो ध्यान करतो जो ध्यान करतो तो निश्चितपणे निश्चितपणे माझी प्राप्ती करतो. माझी प्राप्ती करतो. समजलं? भगवंतांची प्राप्ती कोण करतो? जो सतत भगवंतांचं ध्यान करतो. थोडक्यात, आणि ध्यान करतो म्हणजे कसं ते प्रभुपाद आता तात्पर्यात सांगतायत. ध्यान कसं करायचं? तात्पर्य, या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी त्यांचे स्मरण करण्याचे महत्व विशेषत्वाने सांगितले आहे. मनुष्याच्या कृष्ण स्मृतीची म्हणजे कृष्ण भावनेची पुनर्जागृती हरे कृष्ण महामंत्राच्या जपाने होते. कशाने पुनर्जागृती होते? म्हणा सगळ्यांनी मग, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवंतांच्या नामध्वनीचे श्रवण आणि कीर्तन या प्रक्रियांमुळे कान, जिव्हा म्हणजे जीभ, कान, जीभ आणि मन युक्त राहते. 3 इंद्रिय युक्त राहतात नाम जपामध्ये किंवा कीर्तनामध्ये. कोणती 3 इंद्रिय? कान, जीभ आणि मन. बरोबर आहे का? सगळ्यात महत्वाचं काय आहे? मन. ते राहत नाही युक्त, पण प्रयत्न करायचा आहे. अशा प्रकारचे योग ध्यान आचरण करण्यास अत्यंत सोपे आहे आणि यामुळे भगवत प्राप्ती होण्यास मनुष्याला सहाय्य होते. भक्ती केल्यामुळं, नामजप केल्यामुळं काय होते? भगवंताची भक्ती प्राप्त होण्यास मनुष्याला सहाय्य होते. पुरुषम म्हणजे भोगता. जीव जरी भगवंतांची तटस्थ शक्ती असले तरी ते भौतिक विकारांनी बद्ध झालेले असतात. ते स्वतःला भोगता समजतात. भोगता म्हणजे तुम्हाला कळणार नाही. भोगता म्हणजे आपण भोग घेत आहोत, पण भोगता म्हणजे समजत नाही. आपण या जगाचे वस्तूंचे, या जगातल्या सुखाचे भोग घेऊ शकत नाही. कसं काय भोग घेऊ शकत नाही? कारण ही प्रकृती आपल्या हातामध्ये नाहीये. आता मला समजा, मला टाटा, बिर्ला, अंबानींसारखा 400 कोटीचा बंगल्यात राहायचं आहे, पण मला शक्य आहे का? नाही. बरं, मग कोणी म्हणाल त्यांना शक्य आहे की, पण त्यांनाही शक्य कधी झालेलं आहे? त्यांनी मागच्या हजारो जन्मात काही पुण्य केलेलं आहे, आणि ते किती काळ राहणार आहे? हे जास्तीत जास्त शरीर आहे तोपर्यंत. तर प्रत्येक व्यक्ती या जगात भोगता बनण्याचा प्रयत्न, भोगता म्हणजे काय? जगात जास्तीत जास्त सुख घेण्याचा प्रयत्न करत आहे, त्याला भोगता बनण्याचा प्रयत्न असं म्हणतात. परंतु भगवद्गीता सांगते की जीवात्मा भोगता बनू शकत नाही. का? तर हा प्रकृती त्याच्या कंट्रोलमध्ये नाही, माणसं नाही, वस्तू त्याच्या कंट्रोलमध्ये नाही, शाश्वत काळ कंट्रोलमध्ये नाही, काहीच कंट्रोलमध्ये नाही. काळाला कंट्रोल करू शकतो का आपण? नाही. मला असं वाटतं की मी आता 40 वर्षाचा आहे, तर मला आता शाश्वत 40 वर्षाचंच राहायचं आहे, म्हातार व्हायचं नाही. असं चालेल का? कुणाला वाटत नाही म्हातार व्हावं, कुणाला वाटत नाही आजारी पडावं, आणि कुणाला वाटत नाही की आपण मरावं.
पण काळ कोणाच्या नियंत्रणामध्ये नाही. जरा आवाज मला कमी वाटतोय. काळ कोणाच्याही नियंत्रणामध्ये नाही. म्हणून या ठिकाणी आपल्या सगळ्यांना शाश्वत सुख पाहिजे असेल, शाश्वत म्हणजे चिरकाल, की ज्या शरीराला म्हातारपण नाही, ज्या शरीराला आजारपण नाही, ज्या शरीराला व्याधी नाहीत, अनादि अनंत सुख आणि सुख घ्यायचंय, त्याला शाश्वत म्हटले. हे शाश्वत सुख जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर भगवत प्राप्ती आपल्याला केली पाहिजे. भगवंतांची प्राप्ती केल्यावरती आपल्याला भगवंत ते शाश्वत सुख समाधान आध्यात्मिक जगात वैकुंठामध्ये देऊ शकतात. आणि ते प्राप्त करण्यासाठी इथं उपाय काय सांगितलेला आहे? उपाय हा आहे की सतत आपण हरिनामाचा जप केला पाहिजे. हरिनामाचा जप केल्यानं भगवंतांचं सतत स्मरण होईल. भगवंताचं सतत स्मरण राहिल्यामुळं अंतकाळी भगवंताचं स्मरण होईल. आणि अंतकाळी भगवंताचं स्मरण झाल्यावर भगवान म्हणतात की तो जीवात्मा पुन्हा या जगात दुःख भोगण्यास येत नाही. तो कुठं जातो? भगवंताच्या धामात, वैकुंठामध्ये जातो. बरोबर आहे का? मग भगवंतांचं सतत स्मरण आपलं घरगुती कार्य करत असताना, प्रापंचिक सांसारिक कार्य करत असताना सतत आपण भगवंताचं स्मरण करत राहिलो, सतत भगवंताचं स्मरण करणे आणि भगवंताला कधी न विसरणे, हा एकच मंत्र किंवा एक समीकरण आपल्या जीवनाला असं वळण दिलं पाहिजे. काही करा, तुम्ही काही करता त्याला महत्व नाही, ते करत असताना स्मरण कुणाचं पाहिजे? भगवंताचं स्मरण पाहिजे. आणि म्हणून येन केन प्रकारेनं आचार्यांनी हे सगळे विधी दिलेले आहेत. का विधी दिलेले आहेत? भगवंताचं उठता बसता खाता पिता झोपता आपल्याला भगवंताचं स्मरण व्हावं. आणि मग या आपल्या जीवनामध्ये, मनुष्य जीवनामध्ये जो काही काळ दिलेला आहे तो सीमित आहे. असं नाही की मनुष्य जीवन आता लाखो करोडो वर्ष किती पण जगा, तसं नाही. प्रत्येकाच्या देहामध्ये किती श्वास आहेत ते ठरलेलं आहे जन्माला येण्याआधीच. तुम्हाला माहिती आहे माणसाचं आयुष्य विधिलिखित आहे. जीव जन्माला येण्याआधीच तो किती श्वास घेणार ती संख्या ठरलेली आहे. दिवस किंवा तास किंवा मिनिट किती आहेत त्यापेक्षा श्वास किती घेणार ते ठरलेलं आहे. त्याच्यापेक्षा एकही श्वास जास्त घेऊ शकत नाही. म्हणून पूर्वी योगी लोक आयुष्य कसं वाढवायचे किंवा आता पण आहेत, शेकडो हजारो वर्ष पासून जिवंत असणारे योगी आहेत. त्यांनी कसं आयुष्य वाढवलेलं माहितीये? कसं वाढवलं सर? 300-400 वर्षाचे योगी आहेत हिमालयात. कसं वाढवलं सर? हा करेक्ट, प्रभूजींनी बरोबर सांगितलं. श्वास थांबवत नाहीत, श्वास दीर्घ करतात. त्याला काय म्हटलेलं आहे अष्टांग योगाच्या भाषेत? प्राणायाम आहे ना. आता बघा, आपण जो श्वास घेतो आणि काय करतो, लगेच सोडतो. प्राणायामामध्ये किती दीर्घ श्वास होतो पहा. किती स्लोली गेला. तर भरभरून श्वास घ्यायचा, पण सोडताना इतका स्लोली सोडायचा की त्या श्वासाचा काळ 10 सेकंद, 15 सेकंद, 1 मिनिटापर्यंत. असं योगी लोक मग काय करतात, त्यांचे श्वास दीर्घ करतात. त्यामुळे काय त्यांचं आयुष्य वाढतं. समजलं का? म्हणून हे पतंजली योग सूत्रामध्ये सांगितले, जो व्यक्ती जास्तीत जास्त प्राणायाम करतो तो जास्त दिवस जगतो. तर जास्त दिवस वाढतात त्याचे. का वाढतात? कारण तो श्वास दीर्घ घेतो. पण आपल्याला हे आयुष्य वाढवण्याशी मतलब नाहीये. आपल्याला इथं वाढवून काय करायचं? इथं जन्म मृत्यू जरा व्याधी तेच आहे. तर भगवद्गीता सांगते की हे आयुष्य दीर्घ करू शकत नाही. आपल्याला भगवंताच्या धामात गेल्यावर शाश्वत आयुष्य मिळणार आहे, चिरकाल आणि चिर नवयौवन. जसं भगवंत नवयौवन आहेत
भगवंतांचं वय शाश्वत काळासाठी किती आहे माहितीये? 16 वर्ष. भगवंत 16 वर्षाच्या वर जातच नाहीत. अद्वैतम अच्युतम अनादि अनंत रूपम आद्यम पुराण पुरुषम नवयौवनम च वेदेषु दुर्लभम अदुर्लभम आत्मभक्तौ गोविंदमादि पुरुषम तमहम भजामि. भगवंत अद्वैत आहेत, अच्युत आहेत, अनादि आहेत, अनंत आहेत. समजलं याचा अर्थ? हा? अद्वैत म्हणजे काय? भगवंतांनी भगवंतांचे अवतार, यात काही भेद नाही. अच्युत म्हणजे ज्यांचं कधी या भौतिक मायेमध्ये पतन होत. भगवंत जरी स्वतः या जगात अवतार घेतात तरी पण त्यांची दिव्य स्थिती कायम राहते. कशी? आता दिव्य म्हणजे काय? आता जन्माष्टमी आले येत्या 4 सप्टेंबरला. किती तारखेला? 4 सप्टेंबर. आपल्या देवदैठणला 6 तारखेला आहे. कॅलेंडर प्रमाणे 4 तारखेला श्रावण शुक्ल अष्टमी रात्री बरोबर 12 वाजता या भूतलावरती अभिजित मुहूर्तावर रोहिणी नक्षत्रावर भगवान श्रीकृष्ण नंद महाराजांच्या भवनामध्ये आणि मथुरेमध्ये वसुदेवांच्या कारागृहामध्ये, कंसाच्या कारागृहामध्ये आणि गोकुळामध्ये एकाच वेळी प्रकट झाले. तुमच्या माहितीसाठी सर्वांना वाटतं की कृष्ण फक्त वासुदेव म्हणून वसुदेव आणि देवकीच्या समोर कंसाच्या कारागृहात प्रकट झाले, 8वे पुत्र म्हणून. पण त्याच वेळी ते गोकुळात सुद्धा नंद भवन मध्ये प्रकट झालेत बरं का. एकाच वेळी कृष्ण, ह्याला म्हणतात काय? अद्वैतम अच्युतम. अद्वैत एकाच वेळी, दोन काही, एकाच वेळी करोडो रूपात कृष्ण विस्तार करू शकतात आणि अवतार घेऊ शकतात. भगवंतांची अचिंत्य शक्ती आहे, म्हणून ते भगवान आहेत. आणि हे भगवद्गीता भगवंतांना जाणण्यासाठी आहे, भगवंतांना समजण्यासाठी, भगवंतांना जाणण्यासाठी. ही भगवद्गीता आणि श्रीमद भागवतमचे पहिले 9 स्कंद हे बारकाईने अभ्यास करायला सांगितलेत श्रील प्रभुपादांनी, आचार्यांनी. तेव्हा तुम्हाला कृष्ण समजतील. आणि कृष्ण समजल्यावर मग कृष्णांचे नाम, गुण, रूप, लीला, वृंदावन लीला, द्वारका लीला, मथुरा लीला, मग त्याच्या प्रती आसक्ती, अनुरक्ती वाढायला लागेल, भाव वाढायला लागेल. डायरेक्ट कृष्ण लीलामध्ये जीवात्मा प्रवेश करू शकत नाही. भगवंतांना समजलं नाही. भगवंत अनादि अनंत कोटी ऐश्वर्य धारण करणारे भगवंत, ते अनादि आहेत, अच्युत आहेत. भगवंत या जगात प्रकट होतात, पण ते कधी मायेच्या अधीन होत नाही. जीव कसं आहे? जीव मायेच्या अधीन होतो. अधीन होतो म्हणजे आपण सदैव या जगात मायेच्या इशाऱ्यावर नाचत आहोत. माया जीवात्म्याला नाचवते. जसं एखादा जादूगर असतो, त्या सर्कशीतल्या बाहुल्यांना नाचवतो, बघितले तुम्ही? किंवा एखादा मदारी माकडाला नाचवतो. हे उदाहरण फार मस्त आहे. मदारी कधी खेळ घेऊन येतो माकडाला गावामध्ये, आणि तो जसं इशारे करतो तसं ते काय करतं? माकड नाचायला लागतं. तसं जीवात्म्याला मायाशक्ती नाचवते, ते आपल्याला लक्षात येत नाही. मायाशक्ती नाचवते म्हणून जीवात्म्याला मायाधीन म्हटले, आणि भगवान कृष्णांना मायाधीश म्हटले. ते मायेचे स्वामी आहेत, आपण मायेचे काय आहोत? दास आहोत, माया दास आहोत. म्हणून ती माया जी आपल्याला भौतिक सुखाचं प्रलोभन दाखवते, भौतिक सुखाचं गाजर दाखवते, त्या मागे आपण धावत सुटतो, पळत सुटतो. पण भगवंत त्या मायेच्या सुखाच्या अधीन होत नाहीत. भगवंतांची मायाशक्ती भगवंतांच्या इशाऱ्याबरोबर नाचते. मम माया दुरत्या दैवी हे शाकुनमयी मम माया दुरत्यया. माझी मायाशक्ती अतिशय दुस्तर आहे आणि पार करण्यास कठीण आहे. पण जीवात्मा पार करू शकत नाही. पण बद्ध जीवात्मा अतिशय दुर्बल आहे, निर्बल आहे. तो जीवात्मा भगवंतांचे आश्रय घेऊन
तो सहजपणे मायेचा सागर पार करू शकतो. मामैव ये प्रपद्यन्ते, प्रपद्यन्ते म्हणजे शरणागत होणे. जो मला शरण येतो, डायरेक्ट भगवंतांनी 7व्या अध्यायात म्हटले. सर्वांनी पुढं सरका, माग भरपूर भक्त लोक येत आहेत, पुढं सरका, कशालाही जागा ठेवली. भगवंत जे आहेत त्यांच्या अचिंत्य शक्ती जोपर्यंत जीवात्मा समजू शकत नाही, त्यांचे अचिंत्य गुण, त्यांच्या अचिंत्य कार्य समजू शकत नाही, तोपर्यंत भगवंतांच्या वृंदावन लीला आपण समजू शकत नाही. भगवंताविषयीवर प्रेम करण्याआधी भगवंताला आधी समजून घेतलं पाहिजे. भगवंत या जगात येतात कशामुळे माहितीये? आपल्या योगमाया शक्तीद्वारे प्रकट होतात. आणि भगवंत या जगात आल्यानंतर सुद्धा सगळी त्यांची जी काही दिव्य कार्य आहेत ती योगमाया शक्ती भगवंतांच्या बरोबर मनो इच्छेनुसार कार्य करते. भगवंताला वाटलं की आता मला ही लीला संपन्न करायची आहे, योगमाया लगेच तशी व्यवस्था करते. जसं आता एखाद्या माणसाला वाटलं की मला आता गुलाबजाम खायचे, त्याला बोलायची पण गरज नाही, योगमाया काय करते? लगेच तशी अरेंजमेंट करते. तसं भगवंतांच्या इच्छेनुसार भगवंताची लीला शक्ती वृंदावन धामामध्ये कार्य करते. म्हणून भगवंतांना जोपर्यंत अचिंत्य शक्तीचे स्वामी आहेत हे समजू शकत नाही, तोपर्यंत त्यांच्या लीला समजू शकत नाही. मग भगवंत कशाद्वारे प्रकट होतात? प्रकृतीम स्वाम अधिष्ठाय संभवाम्यात्म मायया, आत्ममायाद्वारे भगवंत योग मायेद्वारे या जगात प्रकट होतात. म्हणून मी म्हटलं दोन्ही ठिकाणी एकाच वेळी. म्हणून भगवंताचा जन्म दिव्य आहे म्हटले. दिव्य आणि आपल्या साधारण जन्म फरक आहे. साधारण जीवात्मा कसा जन्माला येतो नाही का, इतका भयानक यातना भोगत जीवात्मा बाहेर येतो. आईला पण भयंकर यातना, त्या गर्भाला पण भयंकर यातना होत. आणि मग कधी कधी ते रडत नसलं की ती नर्स जी काय असते, धात्री म्हणतात तिला किंवा सुईन म्हणतात पूर्वीच्या काळी, तर ती थाडकन थोबाडीत मार त्या बाळाच्या उलट करून. बघितले तुम्ही? व्हिडिओत बघितला असेल. तर जीवात्म्याचा जन्म फार भयानक आहे. भगवंताचं तसं नाही. भगवान श्रीकृष्ण जेव्हा प्रकट झाले नंद भवन मध्ये, सुतिकागृहात यशोदामाई होती. आता तुम्हाला माहिती असेल की यशोदाबाईने तर मुलीला जन्म दिला होता. तसं नाही, यशोदामाई बालकृष्णालाही जन्म देते आणि जी मुलगी असते ती योगमाया, दुर्गा शक्ती, दुर्गा देवी दोन्ही ऍट अ टाइम जन्म घेतात. आधी कृष्ण येतात, मग दुर्गा देवीचा अवतार ती बालिका येते. मग काय माहिती होतं माहितीये? यशोदामाई अजून बेशुद्ध अवस्थेत आहे, बाह्य चेतनेत नाही. कारण प्रसूती झाल्यानंतर यशोदामाईला गाढ झोप लागते. तोपर्यंत ही जी योगमाया शक्ती जी बालिके रूपात कृष्णांच्या आज्ञेनुसार जन्म घेतलेला असतो, ती काय करते? ती त्या बालकृष्णाला तिकडं लगेच मथुरेमध्ये कंसाच्या कारागृहात घेऊन जाते. आणि तिथं कृष्ण जे प्रकट झालेले ते प्रकट झालेत नारायण रूपात, शंख चक्र गदा पद्म, पितांबर वस्त्र, श्रीवत्स चिन्ह, डोक्यावर मुकुट आहे, अशा रूपात. इकडं जे कृष्ण प्रकट झालेत ना ते द्विभुज आहे. म्हणजे ते श्याम सुंदर कृष्ण आहे, ते वासुदेव कृष्ण आहे, ते फरक आहे दोघांमध्ये. आणि ही योगमाया शक्ती काय करते? ते श्याम सुंदर कृष्णाला त्या दोन्ही एक करून टाकते. वासुदेव कृष्ण आणि श्याम सुंदर कृष्ण एक होतात तिथं. आणि मग ती योगमाया शक्ती परत इकडे येते लगेच. आणि मग यशोदामाई ज्या वेळेला शुद्धीवर येते त्यावेळेला सगळ्यात प्रथम यशोदामाई तिला इतका हर्ष अतिरेक होतो. कारण का, हा जो बालकृष्ण जो जन्माला आलेला असतो ना, ते इतकं सुंदर भगवंताचं रूप असतं. भगवंताचा जन्म दिव्य आहे.
भगवद्गीतेत म्हणले ना, जन्म कर्म च मे दिव्यम. आपला तर साधारण आहे, भगवंताचा कसं आहे, दिव्यम, दिव्य आहे. मग दिव्य कसं आहे, तर यशोदामाई स्वतः पाहते की बालकृष्णाचा जन्म झाल्यावरती बालकृष्णाचं रूप इतकं तेजस्वी आहे, इतकं आकर्षक आहे, इतकं नाजूक आहे की उपमा दिलेल्या आचार्यांनी साक्षात इंद्र नीलमणी यशोदामाईच्या पोटी जन्माला. इंद्र नीलमणी काय ते आता आपण बघितलेलं नाही, त्यामुळे ते आपल्याला कळणार पण नाही. इंद्र नीलमणी एक असा तेजस्वी खडा असतो, स्वर्गामध्ये असतो तो, आणि निळसर कलरचे असं आभा किंवा रोशनी त्याच्यातनं बाहेर पडत असते, निळसर कलर. आणि भगवान श्रीकृष्णांचं प्रत्येक अंग कमळासारखं, डोळे कमळासारखे. यशोदामाईला जाग आल्यावरती ज्या वेळेला दुसऱ्या दिवशी वसुदेव तिकडं घेऊन येतात, बालकृष्णाला ठेवतात आणि त्या बालिकेला घेऊन जातात. मग यशोदामाईला शुद्धीवर येते, त्यावेळेला ती बालकृष्णाचं प्रथम दर्शन करते. दरम्यान मोतीत समजलं ना काय झालं, इकडं कृष्ण प्रकट झाले, ते ती योगमाया एक करते आणि ती बालकृष्णाला वसुदेव तिथं कृष्ण ऑर्डर करतात की आता मला तुम्ही गोकुळात घेऊन जावा. मग ते टोपलीत घेऊन वसुदेव अशा महापूर आलेला असतो यमुनेला, आणि रात्री 12 वाजता इतका मुसळधार पाऊस की चीट पाखरू सगळे गाढ झोपी गेलेले असतात, सगळे कंसाचे पहारेकरी असं मेल्यासारखं पडलेले असतात, आणि धडाधड सगळे 7 दरवाजे उघडतात आणि बालकृष्णाला घेऊन वसुदेव बाहेर पडतात. वसुदेव तीळ मात्रही विचार करत नाहीत. याला म्हणतात विश्वास. भगवंतांच्या आज्ञेवर इतका प्रबळ विश्वास आहे. आता कसं करू, एवढा मुसळधार पाऊस पडत आहे, आता थोडा पाऊस असता तर हित संख्या अर्धी झाली असती. लोक विचार आजारी पडेन मी, सर्दी खोकला होईल. विश्वास नाही भगवंतावर. वसुदेवांचा विश्वास किती आहे पा. त्यांनी विचारलं नाही, भगवंत एवढ्या रात्री कसं जाऊ मी. बरं पावसाचं एक ठीक आहे, यमुना दुथडी भरून वाहत आहे, कसं पार करणार. गोकुळ आणि मथुरेमध्ये आजही यमुना आहे, कसं पार करणार. शुद्ध भक्त विचार करत नाही. भगवंताच्या आनंदासाठी ते प्राणपणाने प्रयत्न करतात. त्यांनी टोपलीमध्ये भगवंताला घेतलं आणि बस ते निघाले. त्यांनी काही विचार नाही केला. सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली योगमायेने अरेंज केल्या. सगळे पहारेकरी गाढ झोपले, 7 दरवाजे उघडले. मुसळधार पावसामध्ये चालत आहेत आणि पावसामध्ये चालत चालत यमुनेच्या काठावर आले आणि बेधडक पाण्यामध्ये शिरले. आणि पाण्यामध्ये शिरले तर मागे अनंतशेष नाग भगवान कृष्णांच्या वरती पावसापासून रक्षण करण्यासाठी छत्र धरून उभा आहे. आणि जसं वसुदेव जसं पाण्यामध्ये जायला लागले, पाणी कमरे एवढं छाती एवढं मग गळ्यापर्यंत आलं. जसं बालकृष्णाचे चरण कमल भगवंताच्या प्रत्येक अंगाला कमळाची उपमा दिले. इतके नाजूक आहेत भगवंताचे प्रत्येक एक एक अवयव. नम पंकज नाभाय म्हणा, नम पंकज मालिने, नम पंकज नेत्राय, नमस्ते पंकजांग्रये. भगवंतांची नाभी पण कमळासारखी आहे. म्हणून ते ज्यावेळेला यशोदा ती धात्री असते, मग उठल्यावरती धात्रीला बोलावलं जातं. धात्री ज्या वेळेला बालकृष्णाचं रूप पाहते आणि नाल छेदन संस्कार करायला धात्री येते आणि ती पाहते तर काय आश्चर्याने नंद महाराजांना, अहो आश्चर्यम, असा अद्भुत बालक मी पाहिला नाही, ज्याच्या नाभीला नाळच नाही, इथं साक्षात कमळ आहे. इतकं सुंदर कमळ आजपर्यंत मी एवढ्या प्रसूती केल्या, पण असा अद्भुत बालक पाहिला नाही. किती भाग्य आहे नंद महाराज तुमचं, या बालकाला नाळच नाही. आणि यशोदामाई काय पाहते,
बालकृष्णाच्या छातीवरती उजव्या बाजूला सुंदर असं श्रीवत्स चिन्ह आहे आणि डाव्या बाजूला लक्ष्म्यालिंगित वामांगम नरसिंह कवच मध्ये म्हटलंय. लक्ष्मीचं स्थान भगवंतांच्या डाव्या साईडला आहे छातीवरती, ते चिन्ह आहे लक्ष्मीचं. आणि भगवंतांच्या दोन्ही चरण कमलांवरती यशोदामाईनं पाहिलं 19 शुभ चिन्ह आहे. डाव्या पायावरती 8, उजव्या पायावरती 11. मग त्याच्यामध्ये कलश आहे, रथ आहे, मीन म्हणजे माशाचं चित्र आहे. असे 19 शुभ चिन्ह आहेत जन्मताच. असा कुणाचा साधारण माणसाचा जन्म होतोय? म्हणून कृष्ण म्हणतात जन्म कर्म च मे दिव्यम, म्हणा जन्म कर्म च मे दिव्यम् एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म त्यक्त्वा देह पुनर्जन्म नैति मामेति सो अर्जुना. भगवान कृष्ण म्हणतात जो जाणतो, वेत्ती म्हणजे काय जाणणे, जो जाणतो माझा जन्म आणि माझं कर्म दिव्य आहे, तो या जगात पुन्हा जन्म घेत नाही. नुसतं भगवंतांना जाणल्यामुळं तो या जन्म मृत्यूचं चक्र भोगायला पुन्हा येत नाही. तो शाश्वत भगवंताच्या धामाची प्राप्ती करतो. जाणणं किती महत्वाचं आहे. म्हणून हे गीता आणि भागवत सतत आत्मसात करत राहिलं पाहिजे. कारण जेवढा व्यक्ती त्याची चेतना भगवंताचं स्मरण करेल तेवढं त्याचं चित्त भगवंतामध्ये वास करेल. मग ही जन्माष्टमी का करतो आपण? का भगवंताचे जन्म उत्सव साजरे करतो? जन्माष्टमी करतो, गोकुळाष्टमी करतो म्हणजे असं नाहीये की फक्त त्या दिवशी यायचं आणि भगवंताला काहीतरी फुलं पानं व्हायची आणि काहीतरी दहीहंडी फोडायची, पाळणा म्हणायचा, झालं, असं नाही ते. भगवंत प्रत्येक वर्षी आपण ही जन्माष्टमी का करतो माहितीये का? कारण भगवंतांचं आपल्या मनामध्ये जास्तीत जास्त स्मरण व्हावं, हा खरा उद्देश आहे. काय उद्देश आहे? स्मरण व्हावं. आणि कसं? 1 महिना जन्माष्टमी अजून पुढं आहे, तोपर्यंत आपल्या मनाची आणि चेतनेची तयारी करायला सांगितली. कशी तयार करायची? तर भगवंत येण्याआधीच सतत भगवंतांच्या विषयी ऐकलं पाहिजे. काय केलं पाहिजे? ऐकलं पाहिजे. भगवंतांची कथा, भगवंताच्या जन्माची कथा, भगवंतांच्या लीला इतकं सुंदर सुंदर बारकाईनं डिटेलमध्ये वर्णन केलेलं आहे भगवंतांच्या एकेका उत्सवाचं. तिथं नंद भवन मध्ये कृष्ण आल्यापासून प्रत्येक दिवस उत्सव आहे. प्रत्येक दिवशी एक एक भगवंताचा संस्कार आहे. आणि एक एक नुसतं तो अध्याय किंवा ती लीला जरी चर्चा करायची म्हटली तरी त्याच्या 3-3 तास कथा होतील. विचार करा, म्हणजे कृष्ण लीला किती अगाध आणि अनंत आहे. मग याद्वारे काय होतं? आपली चेतना तयार होते, प्रिपेअर्ड म्हणतात है ना. जसं परीक्षा द्यायची असेल आपल्याला, वार्षिक परीक्षा, तरी मुलांना काय करायला पाहिजे? कमीत कमी 1-2 महिने अभ्यास करायला पाहिजे. म्हणून इथं काय म्हटलेलं आहे श्लोकात? वाचा. अभ्यास योग युक्तेन. भगवान सांगतायत माझं ध्यान करण्याचा, माझं स्मरण करण्याचा तू अभ्यास कर. काय कर? अभ्यास कर. अभ्यासाशिवाय नाही. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. संतांनी तेच सांगितले, अभ्यास कर. कशाचा? भगवंतांचं स्मरण करण्याचा सराव. भगवंतामध्ये आपलं चित्त लागलं पाहिजे, भगवंतामध्ये ओढ लागली पाहिजे. भगवंताविषयी आणखी कधी मी ऐके, ओढ लागणं महत्वाचं आहे. ती ओढ नाही लागली तर मग भगवंताचं जबरदस्तीनं मग सगळ्या
क्रिया, सेवा, जपा किंवा जन्माष्टमीचा उत्सव त्याच्यामध्ये ओढ लागली पाहिजे. आलं का लक्षात? नाहीतर मग यांत्रिकपणे अभिषेक केला, आपण यांत्रिकपणे आपलं भगवंताची आरती केली, तसं नाही. भगवंतांच्या विषयी आपल्या मनात ओढ लागली पाहिजे. काय लागली पाहिजे? ओढ. आणि ती ओढ लागण्यासाठी हा उत्सव जो आहे आपण मनापासून त्याची तयारी केली पाहिजे. आणि त्याची तयारी म्हणजे नुसतं उत्सवाची तयारी नाही, आपल्या चेतनेची तयारी, मनाची तयारी. म्हणून भगवंताच्या विषयी जास्तीत जास्त श्रवण केलं पाहिजे. जितकं आपण ऐकू तेवढं भगवंतांना जाणण्याची उत्कंठा तयार होईल आपल्यामध्ये, आणि उत्कंठा आपल्याला वैकुंठामध्ये घेऊन जाणार आहे. बोला हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. ही एकमात्र गोष्ट अशी आहे, उत्कंठा, ती भगवंतांना पाहायची आपल्यामध्ये. याला माझ्या प्राप्तीची उत्कंठा किती आहे, आतुरता किती आहे, आणि ती नाही आपल्यात, पण जागृत करण्यासाठी अभ्यास करायचा आहे. म्हणून पहा, आता इस्कॉनच्या मंदिरांमध्ये आतापासूनच रोज कृष्ण कथा चालू आहे. रोज एक एक प्रवक्ता आता भागवतमच्या दशम स्कंदावरती एकेका लीलेवरती प्रवचन देत आहे. आता उद्या कोणता सण आहे सांगा बरं? आता हा नागपंचमी का करतोय लोकांना माहित नाही. का करतो कोणाला माहित आहे का? हातवर करून सांगा, सांगा हातवर करून. नुसतं पुरणपोळी खायला तेवढंच आपल्याला माहिती आहे. पुरणपोळ्या करायच्या, गुळवणी करायची, झाला सण आपला. माहिती आहे कुणाला? कुणालाही माहित नाही. मलाही माहित नव्हता इस्कॉन मध्ये येण्याआधी. नागपंचमीच्या दिवशी कृष्णाने यमुनेच्या डोहामध्ये कालिया दमन लीला केली. बोलो कृष्ण भगवान की जय. द्विज पत्नी जय, नागकन्या गण भक्ती ते जहार पाहिलो गोविंद चरण. कविराज गोस्वामी म्हणतात, या नागकन्या महान भगवंताच्या भक्त आहेत. कोण नागकन्या? कालिया नागाच्या पत्न्या. त्याच्यामुळं भगवंतानी त्याला मारलं नाही, सगळ्यांना मारलं. अघासूर, पुतनापासून सुरू झाली. पुतना, शकटासूर, तृणावर्त, अघासूर, बकासूर आणि केशी, व्योमासूर, असे अनेक रोज कुठला ना कुठला असुर यायचा, कंसाद्वारे पाठवलेला. पण हा कालिया जो आहे तो कंसाचा आणि त्याचा काही संबंध नाही. हा एकमात्र, आणि हा असुर नाहीये, पण असुराची वृत्तीच आहे. फक्त याने भगवंताच्या भक्तांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तो तिथं येऊन बसल्यामुळं भगवंताच्या भक्तांना, व्रजवासींना तिथं जाता येत नव्हतं. कारण त्यानं इतकं ते पाणी विषैल करून टाकलं होतं की त्या विषारी पाण्यातनं त्या विषाच्या वाफा बाहेर पडायच्या. विषाच्या 1000 फण्यांचा तो नाग आहे. 1000 फणे आहेत, आणि किती विष बाहेर पडत असत. आणि तो तळाशी राहतोय. आणि हा जो काली आहे, याचं विष इतकं जहरील आहे की वरनं एखादा 100 मीटर वरनं एखादा पक्षी गेला तरी तो त्या वाफेनं मरून पडायचा खाली. आणि याच्या काठावरती जेवढे काही झाडं होती, एक साधं गवताचं पातं सुद्धा तिथं जिवंत राहिलं नव्हतं. सगळं काही मरून गेलं होतं. फक्त एकच तो कदंब वृक्ष आपण पाहिला होता, तोच कदंब, केली कदंब म्हणतात त्याला. बघितलंय तुम्ही? का तो होता माहितीये? तोच फक्त असा हिरवागार होता, बाकी सगळी झाडं मरून गेली होती त्या विषाने. कारण भगवान श्रीकृष्णांची इथं लीला होणार आहे, आणि कृष्णांना जस्ट तिथं एक सपोर्ट चढण्यासाठी आणि खाली उडी मारण्यासाठी. सत्ययुगामध्ये जेव्हा समुद्र मंथन लीला झाली, तेव्हा गरुड देवानी अमृत कलश तिकडे नेत असताना हरिद्वारला
काही क्षण त्या झाडावर विश्रांती घेतली आणि त्या अमृत कलशाचे काही थेंब तिथं पडले आणि त्यामुळे तो तो जो वृक्ष आहे केली कदम, त्याला काही झालं नाही, त्याचा विषाचा परिणाम झाला नाही. ही भगवंताची लीला आहे. भगवंत जेव्हा द्वापारयुगाच्या शेवटी आले तेव्हा भगवंत उद्याच्या दिवशी त्या झाडावरती चढले, आपली बासरी खोचून, आणि त्यांनी कालियाचा दमन करण्यासाठी त्यामध्ये उडी घेतली. आणि मग तोपर्यंत ही खबर गोकुळामध्ये गेली. नंद महाराज, यशोदामाई, त्यांना सगळं आधी माहिती होतं हा कालिया सर्प किती भयानक आहे. आणि ते जो त्यांचं प्रेम इतकं प्रगाढ आहे, त्यांना माहीत नाही की कृष्ण अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत, अनंत ऐश्वर्य धारण करणारे आहेत, हिरण्याक्ष हिरण्यकशिपू सारख्या, रावण कुंभकर्णासारख्या महाराक्षसांचा लीलया वध करणारे आहेत. त्यांना हे माहिती नाही की त्यांच्याच शक्तीवरती सगळे ब्रह्मांडातले ग्रह लोक तरंगत आहेत. त्यांच्यासाठी हा कालिया नाग म्हणजे का बेडका किंवा मच्छर मारण्यासारखं आहे. पण त्यांना का माहित नाही? कारण का बरं? योगमाया. योगमायेनं त्या ब्रजवासी जनांना, अंतरंगा पार्षदांना, त्यांच्या ऐश्वर्य भावाला झाकून टाकते. कारण ऐश्वर्य भाव आला की मग त्यांचा हा जो प्रगाढ वात्सल्य भाव आहे नंद महाराजांचा, यशोदामाईचा, आणि जो ग्वालबालांचा साख्य भाव आहे तो डिस्टर्ब होऊन जाईल. आहे की नाही? मग ते लगेच भगवान नारायण आहे ते साख्य, त्यांना अशक्य काय आहे, मग ते काय करणार? लगेच हात जोडणार. भगवंतांना त्याच्यामध्ये रस नाहीये. कशात रस नाही? भगवंतांना वेदांच्या प्रार्थना ऐकण्यामध्ये रस नाहीये. भगवंतांना वैकुंठ वासींच्या प्रार्थना, जे वेदांमध्ये पुरुष सूक्त, स्त्री सूक्त जे दिलेले आहेत, ते ऐकण्यात रस नाही. भगवंतांना रस कशामध्ये? गोपी जेव्हा कृष्णांना छोटस माखन देण्यासाठी नाचायला लावतात, गायला लावतात, कृष्णांना त्याच्यामध्ये रस आहे. बोलो कृष्ण भगवान की जय. आणि ह्या व्रज वृंदावन धाम मध्ये हे पाचही रस विद्यमान आहेत. पाचही रसांची पराकाष्ठा भगवान कृष्ण अनुभवतात. म्हणून त्यांना व्रजवासी अतिशय प्रिय आहेत. व्रज भक्ती अतिशय प्रिय आहे. वैकुंठातली भक्ती तितकी प्रिय नाही, द्वारकेतली भक्ती तेवढी प्रिय नाही, अयोध्येतली भक्ती तेवढी प्रिय नाही, वृंदावनातली भक्ती अतिशय आकर्षक करते. म्हणून कृष्ण मंत्रमुग्ध होतात. गोपीना म्हणतात की मी तुमच्या प्रेम, जे प्रगाढ प्रेम आहे, माधुर्य भावातलं प्रेम आहे, त्याची मी त्या ऋण फेडू शकत नाही. माझ्याकडे काही नाही तुम्हाला देण्यासारखं. हा जो रस माझ्यावर प्रेम करण्यातनं तुम्ही प्राप्त करत आहात, त्यातच तुम्ही समाधानी राहा. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही मला तुम्हाला देण्यासारखं. कारण का वैकुंठातलं ऐश्वर्य, त्यात तुम्हाला रस नाही, मग राहिलं काय? त्यांना रस नाहीये त्याच्यामध्ये. नंद महाराजांचं ऐश्वर्य एवढं आहे की दुसऱ्या दिवशी नंदोत्सव असतो. जेव्हा वसुदेवानी बालकृष्णाला इकडे आणून ठेवलं तेव्हा दुसऱ्या दिवशी सगळीकडं खबर गेली. खूप विस्तृत लीला आहे ती. धात्रीला नंद महाराज धात्री नंद बाबांकडे जाते आणि नंद बाबा आणि त्यांचे 4 भाऊ आहेत, उपानंद, अभिनंद, सनंद, हे सगळे 5 सख्खे भाऊ आहेत. आणि हे सगळे असतात कुठं? गोशाळेमध्ये असतात. आणि इकडं बालकृष्णाचा जन्म झालेला आहे. तेव्हा धात्री आणि भगवान श्रीकृष्णांची आत्या जी सुनंदा गोपी आहे, त्या दोघी जातात. यशोदामाई त्यांना पाठवते की तू जाऊन त्यांना आनंदाची बातमी दे. तेव्हा ही धात्री जी असते ती जाते आणि नंदबाबांना हातामध्ये हळदी कुंकू आणि ज्या दुर्वा असतात आणि जे नारळ आहे ती हातामध्ये देऊन, मांगलिक चिन्ह आहे ते, ती हातामध्ये देऊन सांगते की नंद बाबा, अहो भाग्यम, तुमच्या आपके यहाँ लाला का जन्म होवे सो. व्रज भाषा येते.
व्रज भाषा फार सुंदर आहे. हिंदीच आहे पण ती थोडीशी वेगळी आहे. आपके यहाँ लाला का जन्म होवे सो. आनंद महाराज काय करत लगेच आपल्या उपानंद भावाकडे पाहत. त्यांना हर्षातिकाराने बोलता येत नाही, नाही का, पण नंद महाराजांच्या डोळ्यातनं अश्रू व्हायला लागतात. कारण का त्यांना खूप वर्षानंतर पुत्र झालेला असतो, त्यांना संतान नाही आणि खूप वर्षानंतर इतका दिव्य पुत्र, पण तरी त्यांना माहित नाहीये की साक्षात नारायण आहे, साक्षात विष्णू आहे. त्यांना एवढंच माहिती आहे की हा आपला पुत्र आहे, बस एवढंच माहिती आहे. आणि म्हणून ते ज्या वेळेला आले तिथं यमुना डोहावरती, ते यशोदामाई मूर्छित होऊन पडले. कारण का त्यांचा प्रगाढ वात्सल्य भाव आहे की श्रीकृष्णांचं आता काय होणार, माझ्या या प्रिय बालकाचं काय होणार. कारण त्या कालियाच्या वेटोळ्यांमध्ये बालकृष्ण अडकल्याचं यमुनामाईनं पाहिलं, यशोदामाईनं. त्यावेळेला यशोदामाई बेहोश होऊन पडले. बलराम तिथं असल्यामुळे बलरामांनी आपल्या या सगळ्या व्रजवासींचा शोक आवरण्याची जबाबदारी घेतली होती. त्यांनाच माहिती होतं की ह्या सगळ्यांना जो धक्का बसलेला आहे प्रचंड, कृष्णाने त्या डोहामध्ये उडी घेतल्यामुळं, आता कालियाच्या वेटोळ्यामध्ये असल्यामुळं बालकृष्णाचं कसं होणार, या काळजीतून त्यांना मुक्त करण्यासाठी बलरामाने त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. दरम्यान तिकडे कृष्ण काय आहेत, कालियाला फक्त खेळवत आहेत. कारण का कृष्णाला आनंद येत आहे. कालिया कृष्णावरती अटॅक करण्याचा प्रयत्न करते. कृष्ण झुपकून त्याच्या बॅक साईडला जात माग. कालिया कृष्ण कुठं गेला, कृष्ण कुठं गेला, ते माग वळून पाहते. परत दुसऱ्या फणाने अटॅक करणार, तवर कृष्ण लगेच लगबगीनं तिसरीकडेच कुठेतरी जाणार. या दरम्यान काय होतं, त्याचा राग भयंकर. कारण का आजपर्यंत त्याला असा प्रतिस्पर्धी कधी भेटला नाही. नुसतं त्याच्या विषानच ते माणसं मरून पडायची. त्या डोहामध्ये कोणी इकडं फिरकण्याचं पण धाडस केलं नव्हतं. तो तिथला राजा बनला होता. आता त्याच्या जन्माची कथा खूप विस्तृत आहे, त्याला वेळ नाही सांगायला. पण हा कालिया जो आहे, भगवान श्रीकृष्णाने त्याला का वाचवलं किंवा त्याला फक्त दमन करून सोडलं. कसं दमन करून, दोघांच्या भयंकर असं लपाछपीचा खेळ झाल्यानंतर भगवान कृष्णाने हळूहळू काय केलं माहितीये, त्याच्या फणांवरती चढायला सुरुवात केली. आणि जसा भगवंताचा पहिला पाऊल त्याच्या एका फणावरती दान्नकन आपटला, पण यशोदामाईसाठी ते चरण कमळ आहेत, कमळाच्या पाकळ्यासारखे मऊ मुलायम आहेत. ते कालियासाठी एक घन घातल्यावानी भगवंताचे ते चरण आहेत. कुसुमादपी कोमलम वज्रादपी कठोरम. त्यांच्या अंतरंगा भक्तासाठी ते पुष्पापेक्षाही कोमल आहेत. आणि कालियासारख्या राक्षसांसाठी भगवंताचे चरण वज्रापेक्षाही कठीण आहेत. जीवात्म्याने ठरवायचंय की आपल्याला भगवंताचे चरण कालियासारखे डोक्यावर घ्यायचे का वसुदेवांसारखे डोक्यावर घ्यायचे. वसुदेवानी बालकृष्णाला डोक्यावरती घेतलं नाही का, आणि मग ते भगवंताची सेवा करण्यासाठी गोकुळात आले. आणि इकडं कालियाने भगवंताचे चरण घेतले, पण त्याच्यासाठी ती भयंकर शिक्षा होती. भगवंत जेव्हा एका फण्यावरती आपलं चरणाने दणका द्यायचे, तेव्हा दुसऱ्या फणानं तो वार करायचा प्रयत्न करायचा. तोपर्यंत लगेच भगवंत तिथनं उठून दुसऱ्या फणावरती. असं करत करत भगवंतांनी त्या कालियाच्या 1000 फणावरती इतक्या वेळेला दणके दिले की साक्षात नटराज जसं तांडव नृत्य करतात तसंच भगवंतांनी नृत्य करायला चालू केलं. आणि भगवंत त्याच्या त्या कालियाच्या फणावरती ते इतकं स्लिपरी होतं. ते कधी बघितले नागाचे फण असतात, हात लावून नव्हे, ते अतिशय काय निसर्ड असतात. पण भगवंत कुठेही पडले नाहीत. विचार करा, कालियाच्या फणावरती एवढं निसर्ड
असताना, तो सरफेस इतका निसर्ड असताना भगवंत तिथं 3 तास नृत्य करत होते. आणि दरम्यानच्या काळात तो कालिया जो आहे त्याच्यातलं सगळं विष ओकत होता, त्याचं रक्त ओकत होता आणि तो इतका गलितगात्र झाला होता की तो आता पाक मराईला ठेपला होता, त्याचा मृत्यू साक्षात समोर होता. पण तोपर्यंत त्या डोहातल्या ज्या त्याच्या पत्न्या होत्या, नागपत्न्या, त्या सगळ्या चारी बाजूने येऊन भगवंतांना सुंदर प्रार्थना करायला लागली. काय प्रार्थना आहे, एक एक श्लोक इतका जबरदस्त त्याच्यामध्ये अर्थ आहे, भागवतमच्या दशम स्कंदामध्ये ते वाचायला पाहिजे. किती बुद्धिमान आहेत त्या, भगवंतांचं काय वर्णन केलेलं आहे. आणि त्याशी म्हणतात की काय या कालिया, आमचा जो पती आहे हा, आमचा हा नवरा कालिया, त्याचं काय भाग्य आहे, भगवंताची चरणाची धूळ त्याला मिळाली, जे मोठमोठ्या योगी लोकांना हजारो तपस्या केल्यावरती सुद्धा मिळत नाही. हा आसुरी त्यांना माहिती आहे की आपला पती काय लायकीचा आहे, आसुरी वृत्तीचा असून सुद्धा भगवंतांचे चरण त्याला प्राप्त झाले. हे किती भाग्य आहे. आणि मग भगवंत त्यांच्या प्रार्थनाने खुश झाले. त्या पहिल्यापासूनच भक्त आहेत, कालियाच्या पत्न्या भक्त आहेत. आणि भक्ताशी कुठंतरी कनेक्शन आल्यामुळं भगवंताची कृपा त्याला प्राप्त झाली. त्या नागपत्न्या प्रार्थना करतात की हा दुर्दैवी आसुरी वृत्तीचा हा नाग आहे, त्याला कृपया तुम्ही अभय द्या, त्याला सोडून द्या. आणि भगवंत त्याला अभय देतात. हा कालिया नाग जो आहे तो भगवंतांना शरण येतो. आणि तो काय कसं शरण येतो माहितीये, त्याला तर काही बोलता येत नाही, पण कारण तो तमोगुणात आहे पूर्णपणे. तो या त्याच्या पत्न्यांनी जे श्लोक म्हटले प्रार्थनेचे, ते त्यानं काय केले, फक्त रिपीट केले. त्यानं काय केले, रिपीट केले. आणि भगवंत म्हणले संतुष्ट आहे मी तुझ्यावर, शरण गेला. म्हणून आपल्याला जर काही येत नसेल तर आचार्यांनी दिलेले श्लोक, प्रार्थना, आरत्या, भजन ते गायलं तरी भगवंत संतुष्ट होतात. कारण आपल्यामध्ये ते स्वतः रचण्याचे, श्लोका रचण्याचे, अभंग रचण्याचे किंवा भगवंताविषयी गीत भजन रचण्याची प्रतिभा आहे का, आपल्यामध्ये नाहीये. म्हणून आचार्यांनी भजनं का दिलेली आहेत, आचार्यांनी गीतं का दिली आहेत, वैष्णव गीतं, ती म्हटल्यानंतर भगवंत प्रसन्न होतात. आपलं मनचं काही काही लोक गाणं लिहितात, पांडुरंगावरती गाणं लिहितात, धनी मला बी दाखवाना विठुरायाची पंड, असलं भजन म्हणून काय उपयोग नाही. आहे की नाही, धनी मला बी दाखवा, ते असे पैशासाठी लोकांनी गीतं रचलेली आहेत आणि ती स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग आणि गावोगावी ती भजनं म्हणून गातात. असं नाही, वैष्णव आचार्यांनी लिहिलेली भजनं म्हटली पाहिजे, कारण त्यांचा भाव शुद्ध आहे, त्यांनी ते पैशासाठी नाही लिहिलेले. आलं का लक्षात. हे कालिया नागाचा उद्धार भगवंतांनी केला, कारण याने आपल्या पत्न्यांनी जे सुंदर प्रार्थना केल्या त्या फक्त रिपीट केल्या घोगऱ्या आवाजामध्ये, त्याला गळा पण नव्हता. कसं तरी त्यानं ते म्हटलं आणि भगवान म्हणाले मी तुझ्यावर संतुष्ट आहे आणि तू काय कर, आता इथं थांबू नको, तू हे स्थान सोडून निघून जा. आणि भगवंत म्हणाले माझ्या चरणाचं जे चिन्ह आहे ते तुझ्या मस्तकावर कायम राहील आणि त्यामुळे कोणताही गरुड या जगामधला तुला त्रास देणार नाही. तो मला गरुड मला त्रास नाही म्हणले, माझं चिन्ह पाहिल्यावर गरुड तुला त्रास देणार नाही. आणि तो दंडवत करून निघून गेला ते स्थान सोडून. तर फार सुंदर आहे कालिया दमन लीला. ते म्हणून नागपंचमी करतात, नागाची पूजा करतात. आणि एक दुसरे अनंत शेष नाग आहेत, ते साक्षात बलरामांचे अवतार आहेत. आणि ते कशी सेवा करतात भगवंताची, क्षीरसागरामध्ये भगवंत पौडलेले असतात ते त्या अनंत शेष नागावरती शय्या प्रदान करतात भगवंतांची अनंत शेष. आणि दुसरी सेवा काय करतात, आपल्या शेकडो फण्याद्वारे
भगवंतांचे गुणगान करत आहेत अनादी काळापासनं, पण अजून भगवंतांचं गुणगान संपलेलं नाही. कारण भगवंतांचे गुण, नाम, रूप, गुण, लीला अनंत आहेत आणि ते किती गायलं तरी संपत नाही. म्हणून हेच अनंत शेष भगवंताची पूजा करण्याचा उद्याचा दिवस आहे. तुमच्या माहितीसाठी हे सांगितलं मी. तर भगवंतांच्या या लीला आपण जन्माष्टमीपर्यंत श्रवण करत राहिलो तर आपली चेतना अशी तयार होईल की साक्षात जन्माष्टमीच्या दिवशी भगवंत आपल्या हृदयात प्रकट झाले पाहिजे. बोलो कृष्ण भगवान की. जन्माष्टमीचा उत्सव काय आहे की भगवंतांना कुठं प्रकट करायचंय? आपल्या हृदयात प्रकट करायचं. पण कधी प्रकट होतील भगवंत? जर आपली चेतना, आपलं मन त्यांच्या स्मरणामध्ये, ध्यानामध्ये तल्लीन असेल तर. आणि त्यांचं स्मरण करण्याचा एकमात्र उपाय आहे साधू संगम. कारण तिथं आल्यानंतरच तुम्हाला या सुंदर सुंदर कथा, भगवंताची कथा ऐकायला मिळेल. भगवंताची कथा ही अमृतापेक्षाही मधुर आहे. आलं का लक्षात? आणि ती कथा श्रवण करण्यासाठी ब्रह्मा, शिव, इंद्र, वरुण, यम, गणेश, महान देवी देवता सुद्धा ही कथा ऐकण्यासाठी लालायित असतात. माहितीये तुम्हाला? जिथं कुठं कथा चालू असते, कृष्ण कथा, तिथं शिवजी उपस्थित असतात कृष्ण कथा श्रवण करण्यासाठी. तशा लीला पण आहे, ते सांगण्यासाठी वेळ नाही आता, परत कधी सांगेन. पण ही जी कथामृत आहे तेच या वृक्ष जगामध्ये आपल्यामध्ये कुठंतरी आनंदाची 4 क्षण घेऊन. नाहीतर रोजचं जीवन कसं आहे आपलं? राहटगाडग आहे. रोज तेच करायचंय. पुन्हा पुन्हा चर्वित चर्वणानाम. म्हणजे कसं आहे? रोज रोज तेच खायचं, प्यायचं, उठायचं, कामावर जायचं, तिथं शिव्या खायच्या, पुन्हा यायचं, हे करायचं, तेच आहे. संघर्ष करायचा, लाईट बिल भरायचं, पाणी बिल हे. याला म्हणले पुन्हा पुन्हा चर्वित चर्वणानाम. म्हणजे काय? ऊसाचं एक चोय काढली आपण, चगळली, पुन्हा टाकली, पुन्हा घेतली, चगळली, पुन्हा टाकली, पुन्हा चगळली. आता किती रस राहणार? त्यात काही रस नाहीये. पण काय करत आहोत? पुन्हा पुन्हा ते चघळत आहोत. काही रस नाही भौतिक जीवनामध्ये, काहीच रस नाही. वृंदावन रसपूर्ण आहे. कांतीत रसराज कृष्ण आहेत. रसो वै सह म्हटलेलं आहे. सर्व रसानी परिपूर्ण आहेत. जेव्हा आपण त्यांची भक्ती करू तेव्हा ते रसानी आपलवित करतात भक्तांना. तो रस इतका असीमित आहे की त्या रसाची थोडी जरी गोडी लागली तरी जीवात्म्याला, हे जे आपण जीवन जगतो ना, संसारी जीवन, त्याच्यावर थुंकावं वाटतं जीवात्म्याला. काय घाणेरडं जीवन आजपर्यंत मी जगलो, अमृत रस सोडून. असं श्लोक आहे आचार्यांचा. यमुनाचार्य म्हणतात की तद्बत संगमे स्मर्यमाने भवती मुख विकार सुष्टु निष्ठीवनम च नव नव रसधा मन्युदंतम रंतुमासित. भगवान कृष्णाच्या कथेमध्ये, लीलेमध्ये एवढे रस आहेत, नवीन नवीन रस आहेत की हे जे भौतिक जगातला जे काही सुख घेण्याचा विचार जरी मनात आला, त्या विचारावर मला थुंका वाटतं पाचकन, असं ते आचार्य म्हणतात. कारण का या जगामध्ये काही रस नाहीये. या जगामध्ये चिंता, मोह, शोक, भय, क्लेश, दुःख, वेदना, यातना याच्याशिवाय काही नाही. वृक्षता आहे. वृक्षता नसल्यामुळे ना लोक काय करत आहेत? रस आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतायत. कसं माहितीये का? मग नशापान करतात लोक. मग नशेमध्ये त्यांना थोडा वेळ वाटतं की मी लई आहे, ते आहे, पण ती नशा उतरलं की पुन्हा पुन्हा आहे तेच आहे. टीव्ही बघतात, पिक्चर बघतात, सिनेमा बघतात आणि त्यातनं थोडाफार हे वृक्ष जीवन बाहेर यायचा प्रयत्न करतात. पण हे सगळे कृत्रिम साधनं आहेत, ही त्याला रस देऊ शकत नाही. भगवंताच्या नाम, गुण, रूप, लीलामध्ये अमृत रस आहे. फक्त ते प्राप्त करण्यासाठी थोडं त्याला किंमत द्यावी लागते. ते सहजासहजी नाही. म्हणून इथं अभ्यास योग आहे. एक आयुष्य द्यायचंय. किती द्यायचंय? एक आयुष्य द्यायचंय. एक आयुष्य अभ्यास करायचंय.
पुन्हा लाखो करोडो अनंत कोटी जीवन आनंदात घालवायचंय का एक आयुष्य भौतिक सुखासाठी द्यायचंय, लाखो करोडो अनंत वर्ष या नरकामध्ये राहायचंय? काय मान्य आहे? हा, गीतेमध्ये कृष्ण म्हणतात असं की आरंभी जे विषा समान आहे, कालियाच्या विषासारखं, आरंभी जे सुख विषासारखे आहे, ते शाश्वत काळासाठी अमृत आहे. आणि आरंभी जी गोष्ट अमृतासारखी वाटते ती शाश्वत काळासाठी नारकीय दुःख दे. विषय सुख या जगामध्ये कसं आहे, आरंभी फार मधुर वाटते. हा आरंभी फार मधुर आहे. भौतिक सुख, माझं घर, माझी पत्नी, माझी सुंदर, किती माझी बायको छान सेवा करते, माझी मुलं अमोक तमोक, किंवा पत्नीला असं वाटतं माझा नवरा किती गुणी आहे. घर सोडावंसं वाटत नाही, घरदार सोडावंसं वाटत नाही, नाही का? आरंभी विशेषतः नवीन नवीन लग्न झाल्यावर किती स्वर्गीय सुख आहे. 2 वर्षानंतर, 3 वर्षानंतर, 10 वर्षानंतर कुठं गेला रस? आरंभी जे अमृता समान आहे ते कायम शेवट त्याचा दुःखात आहे. भक्ती आरंभी फार विषासमान आहे. भक्ती काय आहे? चहा नाही प्यायचा, कांदा लसूण नाही खायचं, हॉटेलात नाही जायचं, मिसळ पाव नाही खायचा, वडापाव नाही खायचा, 16 माळांचा जप करायचा 2 तास बसून, कथा ऐकायची, इथं येऊन सेवा कर, भांडी घासायची, प्रत्येक रविवारी येऊन झाडू पोछा करायचा. हे काय डोक्याला ताप आहे? तुमचं तरी काही नाही. मंदिरामध्ये रोज पहाटे 4ला उठायचं. ब्रह्मचार्याने किती तपस्या आहे. 4ला उठायचं, आरती करायची, गार पाण्यानं आंघोळ करायचं, ऊन वारा पाऊस थंडी काही बघायचं नाही. आणि काही नाही, टीव्ही नाही, मोबाईल नाही, फेसबुक नाही, व्हॉट्सअप नाही, इंटरनेट काही नाही. 24 तास कृष्ण की कृष्ण. सकाळी कृष्ण, दुपारी कृष्ण, संध्याकाळी कृष्ण, बस, काही नाही. किती कठीण आहे. म्हणून कोण टिकत नाही मंदिरामध्ये. टिकत नाही, एवढं सोपं नाही ते. पण या कलियुगामध्ये फार कमी दिले प्रभुपादांनी, चैतन्य महाप्रभूंनी. 64 माळा सांगितल्या असत्या, मग 16 माळा जप करायला विषा समान इतकं जड वाटतं. कव्हा करायच्या 16 माळा? सारखं मणी उघडते की कुठवर राहिली माळा. हे करायचंय, ते करायचंय, गाईला न्यायचंय, चारा आणायचाय, अमुक करायचंय, तमुक, अजून माळ संपना का? किती विषा समान आहे. भक्ती आरंभी विषा समान आहे, विषाचा घोट घेण्यासारखे. किती कठीण आहे तपस्या. पण जे आरंभी विषा समान आहे, कृष्ण गॅरंटी देतात, अंती इतकं अमृताचा आस्वाद घ्याल. पुन्हा या नारकीय जीवनामध्ये जन्म नाही, म्हातारपण नाही, मृत्यू नाही, गर्भवास नाही, यातना नाही, क्लेश नाही, त्रिविध ताप नाही, अनादि अनंत आहे. त्या वृंदावन ब्रज लीलांमध्ये इतका असीमित आनंद आहे की तो छंद लागला की पुन्हा या भौतिक सुख घ्यायचा विचार जरी आला तरी माणसाला त्यावर थुंकावंच वाटतं. किती तुच्छ आहे, नको नको नको, त्याचा विचार पण नको. अशी अवस्था होते साधू संतांची. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, गोविंद गोविंद मनाला गलिया छंद. मनाला गोविंद नामाचा छंद लागलाय. संसारातली कुठली गोष्ट ऐकावीशीच वाटत नाही. आपले कान आता कसं आहे, हा काय म्हणाला, तो काय म्हणाला, इकडं काय झालं, तिकडे आतुर आहे. पण साधू संतांना ते नको वाटते. ते सांगू नको, काय भगवंताविषयी काही सांगायचं असेल तर सांग. हरे कृष्णा. मला वाटते भरपूर वेळ झाला. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. नंद नंदन श्याम सुंदर कृष्ण भगवान की. श्री कृष्ण जन्माष्टमी महामहोत्सव की. कृष्ण बलराम की. शील प्रभुपाद की.
बरोबर आहे, आपण टायमिंगमध्ये आहोत.